नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण साधी आणि सोपी तांदळाची भाजी बनवणार आहोत. तर ही बघा, शेतातून आज पाऊस पडलाय, पण थोडी थोडी शेतातून छान अशी तांदळाची भाजी हिरवीगार आणलेली आहे, ताजी ताजी अशी मस्त. तर चला आता ही भाजी आपण निवडून काढणार आहोत आणि तव्यावरची छान अशी झणझणीत आणि चमचमीत थोडीशी भाजी आपण तव्यावर करणार आहोत, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, ही भाजी कशी करतात तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही बघा, आता ही भाजी मी मस्त अशी छान अशी निवडून घेते. गावाकडची साध्या आणि सोपी मस्त अशा भाज्या ज्या पद्धतीने मी करते, मैत्रिणी बघा आणि करा, खाऊन बघा कशा बनत आहे, चवदार आणि चविष्ट. तर आज आपण साधीशी अशी भाजी ही कुठे बी म्हणजे शेतामध्ये कुठे बी येतात, तिला म्हणतात तांदूळजा. माठाची बी म्हणतात, पण काही शहरामध्ये माठाची म्हणतात आणि काही तांदूळाची म्हणतात. तर हिचं तर म्हणतं आम्ही तांदूळाची म्हणतो गावाकडची. तर आता ही छान अशी कवळी कवळी लहा करणारी ही भाजी तर आता मी तोडून घेत आहे आणि तव्यावर कशी बनवायची ती तुम्हाला दाखवत आहे. साधी आणि सोपी आज आपली तांदळाची भाजी तव्यावरची बनणार आहोत. मैत्रिणी, ही भाजी खायला खूप चांगली असते आणि आरोग्याला खूप चांगली असते. या भाजीमुळे आपलं पोट साफ होतं आणि हिला रानभाजी म्हटलं जातं. रानभाजी का म्हटलं जातं? कारण ही भाजी रानात कुठे बी उतरते. तर पावसाळ्यामुळे तर त्यामुळे तिला रानभाजी म्हणतात. पाऊस पडला, थोडासा रिमझिम झाला तरी भाजी खूप उतरते शेतात, तर हिला रानभाजी तांदूळजा म्हणतात. तर आज आपण रानभाजी तांदूळाची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि कांद्यामध्ये करणार आहोत. तर प्रथम आपण भाजी निवडून घेणार आहोत. तर ती कशी करायची ते तुम्हाला मी नंतर दाखवत आहे. भाजी पहिली निवडून घेत आहे. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी मस्त भाजी धुवून काढलेली आहे, ताजी ताजी अशी मस्त. कारण हिच्यावर माती वगैरे असते उपटताना, तर त्याचे चांगले स्वच्छ धुतल्यावर माती निघून जाते. तर स्वच्छ अशी भाजी आता आपण धुवून काढली आहे. चला आता या भाजीसाठी आपल्याला काय लागतं ते दाखवत आहे तुम्हाला मी. आता धुतलेली भाजी आपण इथे काढून घेऊया. स्वच्छ धुतलेली भाजी छान अशी धुवून काढली या भाजी. आता बघा, हे पाणी बघा किती खाणं असतं ना, हे पाणी फेकून द्यायचं. आता ही भाजी स्वच्छ अशी छान धुतली आणि हवा त्याच्यासाठी लागणारा साधा आणि सोपं काय लागतं. भाजीला साध्या हिरव्यागार अशा मस्त हिरव्यागार मिरच्या आणि हा लसण, त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि कांदा, याच्याशिवाय या भाजीला दुसरं काही टाकायचं नाही. शेंगदाणे नाही वगैरे हे काहीच टाकायचं नाही. तर मग आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसण हा बारीक असा ग्लासमध्ये आबडतोबड कुटून घेणार आहोत. खलबत्त्यात म्हणा, ग्लासमध्ये म्हणा, कुटून घ्यायचं. लय बारीक नाही कुटायचं, साधा आणि सिंपल कुटायचं, एकदम आबडदोबड. आता बघा, आणि हा कांदा आपण भाजीसाठी छान असा तळून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. तर आता मी छान असं मस्त हा छोट्याशा ग्लासमध्ये कुटत आहे. हे बघा, असं ह्या पद्धतीने आबडधोबड, लय बारीक म्हणजे लय बारीक नाही कुटायचं, असं आबडधोबड कुटायचं. म्हणजे मिरच्याचे कडवी लागलं तर काढता येतात. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असं आपण आबडधोबड मीठ, लसण आणि हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहे. हा कांदा बारीक कापलेला आहे आणि भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने साध्या आणि सोपी रानभाजी आपल्या गावाकडची कशी बनवत आहे मी ती तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणी, चला आता आपण बघूया. तर हे बघा मैत्रीण, छानसा आपण तवा ठेवलेला आहे. तव्यावर आपण तेल टाकणार आहोत.
आता चांगलं असं थोडं तेल टाकलंय आणि ह्या बघा कांदा टाकायचा असा झटपट बनणारी आणि छान अशी चवदार लागणारी ही एकदम भारी अशी रानभाजी आपल्या तांदूळा. आता कांदा असा परतून घ्यायचा, छान असा कांदा परतायचा. आता कांदा परतताना त्याच्यावर आपण जो ठेचा केलेला हिरव्या मिरचीचा तो टाकून द्यायचा. आता हा ठेचा टाकलेला आहे आणि छान असं आता हे छान मस्त परतायचं. अशी छान खायला अशी मस्त भाजी लागते, चवदार आणि एक छान पोट बी साफ होतं हिने. आणि थोडंसं चवीपुरतं याच भाजीवर याच्यावर कांद्यावर आणि ठेच्यावर ह्या मीठ टाकून द्यायचं आणि परत एकदा छानसं असं छान हलवून घ्यायचं. साधे सोपे आपली रानभाजी तांदूळ मी तव्यावरचा करून दाखवत आहे. या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. आता हे छानसं हलवून घेतले आपण याच्यावर आता भाजी सोडली. तर ह्या पद्धतीने अशी छान अशी भाजी टाकून द्यायची त्या कांद्यावर आणि मस्त अशी परतून घ्यायची. आता ही छान अशी परतायची. याच्यात वरून पाणी वगैरे काही टाकायचं नाही. पाणी जर टाकले तर ती पूर्ण जास्त लवकर शिजल्या जाते आणि जास्त शिजल्यामुळे गाळ झाल्यावरती एवढी चवदार आणि टेस्टी लागत नाही. तर अशी भाजी पावसाळ्यामध्ये गरम गरम अशी खायला बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान आणि टेस्टी लागते. तर आज आपण साधी आणि सोपी आपली तांदळाची भाजी गावाकडची तव्यावरची तुम्हाला मी दाखवत आहे. तर अशी छान परतावायची. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत भाजी शिजण्यासाठी. तर या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. साधी सोपी आपली गावाकडची तांदळाची भाजी. तर आता याच्यावर झाकण ठेवूया. गरम गरम बाजरीची भाकर आणि तांदळाची भाजी खूप छान लागते. घाई गडबडीच्या काळात शेतातून आणली तर लवकरच सकाळ म्हणजे पावसाळ्यात लवकर बाजरीची भाकर आणि ते लाईट जाता म्हणून करायचे पूर्वीचे लोक. तर आता बघा ही भाजी आपली शिजत आहे. आपण झाकण ठेवणार आहोत. आता त्याच्यावर आपण झाकण. मित्रांनो चला आता आपण झाकण काढून घेऊया. तर या बघा अशा पद्धतीने गरमागरम भाजी आपली मस्त छान अशी शिजत आहे. बिना पाणी टाकताच आपण त्याच्यावर पाणी वगैरे काही टाकलेलं नाही. त्या भाजीला आपण धुतो ना मग त्याच्यामुळे त्या भाजीला पाणी सुटतं. तर आता अशी परत एकदा हलवून घ्यायची छानशी. बघा किती पाणी सुटलंय, तरी आपण पाणी निचरून घेतलेलं होतं त्याच्यातलं. साधी सोपी तव्यावरची अशी झणझणीत आणि चमचमीत अशी खायला टेस्टी अशी आपली रान तांदूळाची भाजी आपली तयार होत आहे. तर ह्या बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तांदळाची भाजी रानात थोडीशी रिमझिम झाली का ही भाजी खूप उगते आणि खूप येते. तर आता ही भाजी आपली तयार होते. थोडी शिजायची बाकी राहिलेली आहे. आणि मैत्रिणी जास्त शिजवायची बी नाही. जास्त जर शिजली ना तर ती चवदार लागत नाही. त्याच्यासाठी अशी थोडी आणि मस्त अशी शिजवायची. पोळ्यांबरोबर बी खूप छान लागते, बाजरीच्या भाकरीबरोबर बी. तर आज म्हटलं चला बाजरीच्या भाकरी आणि छान अशी म्हटलं तांदळाची भाजी ताजी ताजी करूया. रिमझिम पावसामुळे शेतात आलेली. तर आता बघा ही तांदळाची भाजी होत आहे. बघा मैत्रिणी आपली तांदळाची भाजी तयार होत आहे. आणि मैत्रिणी घडी घडी झाकण ठेवायचं नाही. एकदा झाकण ठेवलं काढलं त्याच्यानंतर झाकण ठेवायचं नाही. कारण आपण सारखं झाकण ठेवल्यास भाजीचा कलर बदलतो आणि भाजी पिवळी दिसते, हिरवेगार दिसत नाही.
तर हिरवीगार दिसली तर खायला खूप चांगलं वाटतं आणि ती पिवळसर म्हणजे असं चांगली दिसत नाही, खायला बी वाटत नाही. मन इच्छा झाली पाहिजे भाजी बघून हिरवीगार अशी भाकरीबरोबर खायला. तर मग त्यासाठी सारखं झाकण ठेवायचं नाही. आता परत एकदा आपण हलवून घेऊया. आणि आता शिजताना आपण पहिले तेल टाकलं आहे ना, तो कोणी वरून बी तेल टाकतं, ज्याला टाकायचं ते टाकतं. पण आता आपल्याला काय टाकायचं नाही, कारण एकदाच टाकलं आपण कमी तेलामध्ये भाजी बनवत आहे, जास्त तेलात बनवत नाही. गावाकडची साधी सोपी आपली तव्यावरची मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी तांदळाची भाजी आपली तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी तव्यावरची भाजी तुम्ही बघा. ह्या पद्धतीने मस्त भाजी आपली तयार झाली. चला आता आपण गॅस बंद करूया. ह्या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद केला आहे. तर बघा मैत्रिणी, अशी भाजी तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. दुसरी रेसिपी लवकरात घेऊन येत आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपली गरमागरम भाजी अशी मस्त तयार झालेली आहे. छान अशी